नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजकाल जरा चहा सोडते म्हणून चहा जरा जास्तच घेणं सुरू केलेलं आहे आणि दूध संपलं होतं म्हणून तुम्हाला इथे मी दाखवत आहे। ते आहे दूध पावडर। दूध पावडरचं दूध बनवलेलं म्हणजे चहा घेणं एवढा गरजेचं आहे आणि तो मिस नाही झाला पाहिजे दुधामुळे। त्याच्यामुळे घरी दूध पावडर सुद्धा आणून ठेवलेला आहे। तर तुम्ही समजू शकता की चहा माझ्यासाठी काय असेल। चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही। खूप ट्राय करते मी की चहा माझा सुटला पाहिजे, पण नाही होत आहे। बट ठीक आहे, जास्त चहा घ्यायच्याऐवजी मग मी कमी चहा घेते, पण घेते। म्हणजे 1 कप घ्यायच्याऐवजी मी अर्धाच कप घेते, पण घेते। सकाळी पाहिजे, सकाळी एकदा चहा घेतला की मग असं वाटते की यार दिवसाची सुरुवात झालेली आहे। तर बस सकाळी उठला आणि त्याच्यानंतर आज फुल टाइमपास करायचा होता। खारी वगैरे खाल्ली सोबत बसून आणि त्याच्यानंतर जो गप्पा गोष्टी केल्या आणि जेव्हा गप्पा गोष्टी झाल्या तेव्हा लक्षात आलं की खूप टाइम झाला। उठली, डायरेक्ट स्वयंपाक केला आणि त्या गडबडीत मधात एकही व्हिडिओ काढला नाही। डायरेक्ट तुम्हाला भेटते 4 वाजता। तर चला, सकाळपासूनचा सगळा टाइमपास तुम्ही बघितलेलाच। आता मी व्हिडिओ शूट करत आहे ज्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की हळदीचं मेकअप क्विकली एकदम फास्टमध्ये घरच्या घरी हळदीचं मेकअप आपण कसं करू शकतो त्याचा सेपरेट व्हिडिओ येणार आहे। आणि तो व्हिडिओ मी आता शूट करत आहे। त्याच्यासाठी ब्लेंडर घेऊन बसलेली आहे। तर मी फाउंडेशन जे आहे ते ब्लेंड करत होती। तर म्हटलं तोपर्यंत तुमच्यासोबत बोलून आणि ह्या व्हिडिओमध्ये पण थोडंफार दाखवते की बाबा हा असा व्हिडिओ येत आहे। तर शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा येणार आहे। तर दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे 4 आणि माझी इच्छा होती की अंधार व्हायच्या पहिले माझं व्हायला पाहिजे, पण नाही झालं कारण की मला थोडासा आरामही करायचा होता कारण दगदग जास्त होत आहे त्याच्यामुळं। तर म्हणून मग नाही झालं, बट ठीक आहे। आता जे होईल ते जसं होईल तसं करेल मी, कारण खूप सगळे पार्सल आलेले आहेत आणि स्पेशली तुमच्यासाठी मी हे पार्सल बोलवलेले आहेत कारण की हळदीचं जे शूट आहे त्याच्यासाठी मी ज्वेलरी बोलवलेली आहे, त्याच्यानंतर आउटफिट्स बोलवलेले आहेत आणि ते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आहे। पूर्ण डिटेल्स जे आहे ते सेपरेट हळदीचा मेकअप कसा करायचा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। या व्हिडिओमध्ये नाही, बस तुम्हाला एक अपडेट देत आहे की मी ह्या मधातल्या टाइमात काय केलं, कारण की तुम्हालाही प्रश्न पडेल ना की अरे बापरे सकाळी भेटल्या तर याने डायरेक्ट आत्ताच भेटत आहे, असं नाही व्हावं म्हणून मग मी तुम्हाला थोडं अपडेट देत आहे की आता हा जो मधातला टाइम असणार आहे तर त्या टाइमात मी काय करते। तर फाउंडेशन मी ब्लेंड करून घेतलेला आहे। आता बाकीचा जो काही मेकअप आहे तो मला करायचा आहे, तो सगळा व्हिडिओ मला शूट करायचा आहे। तर आता तो सगळा व्हिडिओ मी शूट करते आणि जसा जसा टाइम भेटेल तसं तसं तुमच्यासोबत भेटते, तसं तसं तुमच्यासोबत बोलते। तर चला, कुठलंच काम हे सोपं नसतं। कुठलंही काम करतो म्हटलं तर 100 अडथळे येतातच येतात। कधी आमच्या घरचे फोन येतात, ज्यांचे फोन त्या दिवशी यायला नाही पाहिजे त्या दिवशी त्यांचे फोन येतात। यशिकाचे पप्पा कधी येणार नाही, पण त्या दिवशी नक्की यशिकाचे पप्पा येतील आणि त्यांना चहाही पाहिजे असतो। तर मंदातच आले होते तर त्यांनाही चहा वगैरे करून दिला आणि यशिकासोबत ते थोड्या वेळ खेळले आणि ते त्यांच्या कामाने गेले। त्यानंतर माझा इथे मेकअपही पूर्णपणे कंप्लीट झाला होता। मग मी शूट केला आणि तुम्हालाही थोडंसं दाखवलं। तर हे आहे दुसरं लुक आणि हे जे कानातले आहे ना हे खूप सुंदर आहे आणि मला असं वाटलं की हे तुम्हाला मी दाखवायला पाहिजे। हा पूर्ण सेट आहे जो की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल। तर खूप सुंदर आहे। बिंदी, कानातले, हातातले पण आहे त्याला आणि नेकलेस आहे, खूप सुंदर आहे। जर तुम्हाला हा हळदीसाठी सेट पाहिजे असेल तर तुम्ही बिलकुल घ्या कारण की खूप सुंदर दिसतो। त्याच्यानंतर एक ही साडी बोलवलेली आहे मी येलो कलरची आणि त्याच्यावर रेड कलरचं ब्लाउज बोलवलेलं आहे जे की खूप सुंदर रिसीव झालेलं आहे। ह्याच्यावरचं लुकही खूप सुंदर आलेला आहे, खूप सुंदर दिसत आहे। पर्सनली मला खूप जास्त आवडला। तर तुम्हाला जर ह्या साडीची, या ब्लाऊजची आणि या नेकलेसची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देते। आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण की हा व्हिडिओ जर असा मोठा झालेला आहे, खूप वेळपासून सुरू आहे त्याच्यामुळं। बट असा असतो माझा पूर्ण दिवस। तर सगळ्या दिवसाच्या ज्या काही गोष्टी आहेत थोड्या जेवढ्या काही मी कॅप्चर करू शकली तेवढ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या। आता जेवणाचा विषय, तर जेवणामध्ये आज बनवलेली आहे मी खिचडी। मस्तपैकी खिचडी, पापड वगैरे झालेले आहेत। मंदात आरतीचा फोन आला होता, म्हणजे माझ्या बहिणीचा फोन आला होता, तर तो फोन कंटिन्यू केला आणि त्याच्यानंतर परत हा लुक केला मी। आणि कमेंट्स करून तुम्हाला नक्की सांगाल की हा लुक कसा झालेला आहे। तर हळदीचे 2 लुक मी दाखवलेले आहे एकाच व्हिडिओमध्ये, 2 साड्यावरचे। तर तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका। आता यांचा फोन येत आहे,
फोन आता यांचा फोन कंटिन्यू करते आणि नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.